हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्कलिंग स्टार्स। आज आपण आवळ्यापासून बनणाऱ्या दोन प्रकारच्या वेगवेगळ्या चटण्या बघणार आहोत। एक तिखट बघणार आहोत आणि एक चटपटीत गोड अशी बघणार आहोत। आवळा आपल्या हेल्थसाठी खूप चांगला असतो, त्याच्यामुळे तो खाल्लाच पाहिजे। तुम्ही या रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आधी मी तुमच्याबरोबर तिखट चटणी शेअर करणार आहे। ही तुम्ही पुरी पराठ्यासोबत खाऊ शकता, जेवणाची साइड डिश म्हणून पण खाऊ शकता। याच्यासाठी मी बारीक कट करून घेतलाय आवळा। 3 आवळे घेतलेत मी आणि बारीक कट करून घेतलेत। 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्याचे तुकडे करून घेतलीये। तुम्हाला कितपत तिखट हवे त्यानुसार तुम्ही तिखट वाढवू शकता, मिरचीचं प्रमाण। कोथिंबीर घातली आहे, लसूण आणि आल्याचे बारीक तुकडे करून घातलेले। जिरा पावडर घालतीये मी, काळं मीठ घालतीये आणि साधं मीठ घालतीये। आणि अर्धा लिंबाचा रस मी इथे पिळून घालतीये। लिंबामुळे आवळ्याचा जो कडवटपणा असतो तो जाणवणार नाही आणि चटपटीत अशी आपली चटणी तयार होईल। थोडंसं पाणी घालून छान बारीक वाटून घ्यायची। आपली चटणी छान बारीक वाटून झाली आहे, ही आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। ही चटणी तुम्ही 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता। खूप छान टँगी चटपटीत अशी ही चटणी होते, नक्की ट्राय करून बघा। तुम्ही बघू शकता रंग पण किती छान आलाय आपल्या चटणीचा। थिकनेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। आता आपण आपली दुसरी चटणी बघणार आहोत। याच्यासाठी मी 100 ग्रॅम आवळे घेतले, ते स्वच्छ धुवून घेतलेत आणि ते एका पातेल्यात घेतली मी। आणि आता आपल्याला हे बुडेपर्यंत पाणी घालायचं याच्यामध्ये, आवळे सगळे बुडेपर्यंत। आणि आता आपल्याला हे शिजवून घ्यायचे गॅसवरती, मीडियम हीटवरती। जोपर्यंत आवळे फुटत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे। एक 10 ते 12 मिनिटांमध्ये व्यवस्थित आवळे शिजून होतात। आपले आवळे छान शिजलेत आणि तुम्ही बघू शकता फुटलेत पण आपले आवळे। इथपर्यंतच आपल्याला शिजवून घ्यायचे। आता हे बाहेर काढून आपण थंड करून घेऊयात। आणि हे थोडेसे कोमट असतानाच हे फोडून यातले बी काढून घ्यायचे आणि बारीक तुकडे करून घ्यायचे। मी एक कढई गॅसवरती गरम करायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये मी 1 चमचा तेल घातलंय आणि जिरं घातलंय आणि आपण फोडून घेतलेले बारीक चिरून घेतलेले आवळे घातले। 1 मिनिटभर हे छान परतून घ्यायचे आणि मग याच्यामध्ये आपण मसाले घालूयात। चाट मसाला घालतीये मी, जिरा पावडर, काळं मीठ, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि हे सगळं आता छान मिक्स करून घ्यायचंय। मीठ घातलंय, साधं मीठ पण घातलंय आणि काळं मीठ पण घातलंय। मसाल्यांचं व्यवस्थित कोटिंग आलं पाहिजे आपल्या आवळ्यांना। आता याच्यामध्ये मी गूळ घालतीये। आपण जितका आवळा घेतलाय तितकाच गूळ पण घ्यायचा। मी 100 ग्रॅम आवळा घेतलाय तर मी 100 ग्रॅम गुळाची पावडर घेतली। तुम्ही गूळ किसून किंवा बारीक तुकडे करून घेतला तरी चालेल। हे छान मंद गॅसवरती आपल्याला हे आता परतून घ्यायचंय। गुळाची पावडर हळूहळू मेल्ट होते आणि मग ती पातळ होते। तुम्ही बघू शकता किती छान पातळ दिसतात। हे व्यवस्थित मेल्ट झाली गुळ पावडर। मंद आचेवरतीच याला आपण शिजवून घेणार आहोत।
एक 5 मिनिटानंतर पुन्हा दाटसर व्हायला सुरुवात होते. असंच मंद गॅसवरती आपण आणखीन 1-2 मिनिटं शिजवून घेणार आहोत. हे मिश्रण आपलं बरंचसं दाटसर झालंय. आता आपण गॅस बंद करणार आहोत, कारण थंड झाल्यानंतर आणखीन हे दाटसर होतं. ही आंबट गोड चटणी आपली तयार आहे आवळ्याची. ही पण तुम्ही 8 दिवसपर्यंत खाऊ शकता. फ्रीजच्या बाहेरही 8 दिवस छान टिकते. आवळ्याच्या या दोन्ही रेसिपीज खूप छान आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि अशा छान छान आणि पौष्टिक टेस्टी रेसिपीजसाठी स्पार्कलिंग स्टार्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बी सेफ, कीप स्पार्कलिंग.